तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक कल्याण नंतर मुंबईमध्ये सुद्धा येत आहेत। घाटकोपरमध्ये मिहिर कोटेचांसाठी नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यावेळेला उपस्थित असतील। रोड शो दरम्यान महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। घाटकोपरमधील LBS मार्गावरनं या रोड शोला सुरुवात होईल। मोदींच्या रोड शो निमित्त LBS मार्ग दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये होत असलेला आजचा हा रोड शो आणि या निमित्तानं एकूणच महायुतीकडनं आज जोरदार तयारी बघायला मिळते। तर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमधला हा रोड शो नेमका कसा असेल आपण बघूयात। आज पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे। त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। मुंबईमधल्या LBS मार्गावरती नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इथनं या रोड शोला सुरुवात होईल। अशोका मिल्सपासनं या रोड शोला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे। कदम चौक ते पार्श्वनाथ चौकापर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलं। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत घाटकोपरमधनं। धनंजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रोड शो होतोय, त्यानिमित्तानं जय्यत तयारी दिसतेय। तुमच्या मागे आम्हाला एक मोठा बॅनर सुद्धा बघायला मिळतोय। कशी एकूण तयारी आहे, कसा एकूण उत्साह एकत्रितपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय? गुरु, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी मुंबईत भव्य अशा रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या त्याच ठिकाणी ज्या ठिकाणाहून या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचे या ठिकाणी झेंडे आपल्याला पाहायला मिळतील। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि आकर्षण असलेलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे होर्डिंग जे आहेत ते या ठिकाणी LBS मार्गावर लागलेले पाहायला मिळतात। मी सध्या जे आहे ते अशोक सिल्क मिल या ठिकाणी आहे। या मिलच्या या ठिकाणाहून या रोड शोला सुरुवात होणार आहे। आणि आपण जर हा मार्ग पाहिला तर हवेली ब्रिज असा हा मोदींचा रोड शो असणार आहे आणि ह्याची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मुंबईत माहोल बनवण्यासाठी भाजपकडून ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या रोड शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड असं शक्ती प्रदर्शन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यासाठी बॅरिकेडिंग केलेली आहे, CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। ज्या उंच इमारती आहेत या संपूर्ण मार्गातील त्या ठिकाणी वरती जे आहेत ते पोलीस असणार आहेत। पोलिसांची सुरक्षा देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून ही सगळी खबरदारी जी आहे ती या मार्गावर घेण्यात आली आहे। जी झाडं आहेत जी अडथळा निर्माण करू शकतात त्यांच्या फांद्या देखील ज्या आहेत त्या छाटण्यात आलेल्या आहेत महापालिकेच्या वतीने। आणि आपण जर संपूर्ण पाहिलं तर हा रोड शो संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान होणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी कल्याणमधली सभा संपल्यानंतर हे मुंबईत येतील आणि या रोड शोला मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे गुरु त्याच ठिकाणाहून सुरुवात होईल आणि मोठ्या प्रमाणात जे आहे भव्य असं शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडून केलं जाईल आणि त्याची जय्यत तयारी ही करण्यात आली। मोठे मोठे होर्डिंग लावण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात ठेवण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील यांचे मोठे होर्डिंग लावले। वातावरण निर्मिती जी आहे ती भाजपकडून जोरदार करण्यात आलेली आहे गुरु। अर्थात धनंजय, वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा हा जोरदार प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये येतात आणि त्यानिमित्ताची ही तयारी आपण बघितलेली आहे। अर्थात याला आता कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहायचं आहे। धन्यवाद धनंजय, सगळ्या सविस्तर माहिती।